हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं नेहमी सोमवारचं जे चिंतन आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. हे आपलं जीवनाचं बोधवाक्यच झालं पाहिजे की आपण सर्व आनंदाने जीवन जगूया. फक्त मी आनंदाने जीवन जगेन किंवा माझं कुटुंबापुरते मी माझा आनंद चाखेन, हा संकुचित वृत्ती तिथे नाहीये. ही संकुचित वृत्ती आहे, मी आणि माझं. तिथे आपण इतके गुंतलेलो असतो, त्यामुळे खरा आनंद जो चाखायचा असतो तो चाखता येत नाही. आणि म्हणून सर्वच जणच आनंदाने जीवन, सर्वजणांना आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे, की सर्वजणांनी आनंद उपभोगला पाहिजे. ही भावना आपल्याकडे असते तर सहज आनंद आपल्याकडे असतो. गंमत आहे. सर्वच सुखी व्हावेत असं जे म्हटलंय, संत नेहमी म्हणायचे की सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण व्हायचे. म्हणजे ज्यांना ह्या जीवनाचं रहस्य कळतं की जीवन म्हणजे काय, तेव्हा ते सर्वांना लक्षात घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सर्वजण सुखी व्हावेत ही सद्भावना आहे. ही सद्भावना माणसाला आनंद प्रदान करते. माणसाच्या ठिकाणी जितक्या सद्भावनेतून तो जीवन जगायला लागेल तितका तो आनंदी होतो. आणि म्हणून आनंद चाकताना आपण एखाद्या विशिष्ट मार्गाने आनंद चाकण्याचा प्रयत्न केला तरी तो आनंद मिळतो, नाही मिळत असं नाही. आता एखादा कष्ट करणारा माणूस आहे आणि त्याला त्याचं 2 वेळचं जेवण त्या कष्ट केल्याशिवाय मिळणार नाही ही जाणीव असते, किंवा आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करायची जाणीव असते. तो काय करतो? तो शारीरिक कष्ट खूप करत असतो, अगदी मनापासून करतो, आणि त्याच्यातून 4 पैसे अधिक कसे मिळतील ह्याचा विचार करत असतो. आता हे त्याचं कर्म असतं. पण खूप कष्ट करतो आणि ज्यावेळेला कष्ट म्हणजे ते काम थांबलं की जेव्हा तो स्थिर होतो, शांत होतो, तर त्याच्याकडे एक समाधान असतं, शांती असते, आनंद असतो. म्हणजे जो कर्म करून शरीराला जेवढा म्हणून ताण दिला गेलेला असतो, शरीराला जे कष्ट दिलेलं असतं, त्याच्यानंतर तो 2 मिनिटं 5 मिनिटं असा आडवा पडतो आणि तो शांत होतो. तिथेही त्याला आनंद मिळालेला असतो. म्हणजे कष्ट करणारी माणसं जेव्हा पाहतो आपण, गाडी ओढणारे किंवा बिल्डिंगची कामं करणारी, तर मजूर मंडळी आपण म्हणतो, खूप कष्ट असतात त्याच्यात. आणि एक कष्ट केल्यानंतर अगदी दुपारच्या वेळेला त्यांची सुट्टी असते, त्यावेळेला ते काय जे जेवण जेवत असतील आणि त्याच्यानंतर ते जे आडवे होतं ते पटकन शांततेने झोपून जातात. का? तो आनंद असतो. लक्षात घ्या, म्हणजे कष्टामध्ये आनंद आहे, म्हणून कर्मामध्ये आनंद आहे. कष्ट म्हणजे कर्म, म्हणून कर्म करत राहणं आणि ह्या कर्मातून आनंद मिळवणं हा एक मार्ग आहे खरा. दुसरा मार्ग सुद्धा असा आहे की ज्ञानातून, की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तिचं ज्ञान करून घ्यावं आणि कमीत कमी कष्टाने त्या ज्ञानाचातून आनंद उपभोगायचा असतो. असा हा दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग आणखीन एक आहे की भावनेतून, की सर्वांप्रती आपलेपणा, सर्वांप्रती आदर, सर्वांप्रती प्रेम आणि त्यागवृत्तीस, ह्याच्यातून जो एक आनंद असतो, समाधान असतं, तो एक आनंद असतो. आणि चौथा एक आनंद असतो की आपल्याच ठिकाणी असलेला जे आपलं अस्तित्व आहे, तीच आंतरिक ऊर्जा ह्या रूपाने जर
मार्गाने आंतरिक ऊर्जा प्रकट करण्याचा काही मार्ग आहेत, त्या मार्गातून त्या आंतरिक ऊर्जा जेव्हा अंतर्मनातून प्रकट व्हायला लागते तर तो एक आनंद असतो. म्हणून हे चारही आनंद आहेत. आणि ह्या चारही गोष्टींची रस मिसळ होऊन माणसं आनंद जगण्याचा प्रयत्न करत असतात, आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असतात. हा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करताना चारही गोष्टी एकत्र नसतात, पण चारही गोष्टीचा कधी इथे थोडं इथे थोडं इथे थोडं असं करून प्रत्येक जण कष्ट करणारा माणूसही थोडस ज्ञान तर घेतच असतो. तिथे त्याकडे भावना असतेच, आपले केलंच पाहिजे ही तीव्र भावना असते, पण प्रेमाने तो काम करतच असतो, 4 पैसे मिळवून अधिक काम करतो. आणि ते करत असताना आंतरिक ऊर्जेचाही त्याचा उपयोग होत असतो. पण जर जाणीवपूर्वक चारही गोष्टी आपण एकत्र आणल्या तर तो आनंदाचा उत्सर्ग असतो. म्हणजे कष्टही केले पाहिजेत, ज्ञानही प्राप्त करून घेतलं पाहिजे. ज्ञानाच्या अधिष्ठान कष्ट, ज्ञानाच्या अधिष्ठानावर सर्वांप्रती आपलेपणा म्हणजे तो भक्ती, आणि आंतरिक ऊर्जा आपल्याकडे ती प्रगट होणं ज्ञानातून, तर ती असते ती क्रियायोग. म्हणजे आपलं संपूर्ण जीवन ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि क्रियायोग ह्या 4 अंगाने चाललेलं असतं. म्हणजे ही चारही अंग जर आपल्याकडे आपण एकत्रित केली की चारही गोष्टी एकत्रित करून चारही गोष्टी म्हणजे ज्ञानाच्या अधिष्ठानावर कर्म, ज्ञानाच्या अधिष्ठानावर भक्ती आणि ज्ञानाचंच अधिष्ठान हा क्रिया योग प्रगट होणं, ह्या चारही गोष्टी ज्या माणसाकडे प्रगट होतात तर त्याला तो सहज आनंद जगता येतो. पण हे ज्ञान बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही आणि लोक जे आनंद दुःख अनुभवत असतात ते परिस्थितीनुसार भोगतात. लक्षात घ्या, सर्वसाधारण माणूस परिस्थितीच्या अपेक्षेत आनंदी असतो किंवा परिस्थितीच्या अपेक्षेत दुःखी असतो. जशी परिस्थिती तशी मनस्थिती त्याची असते. कोणी 4 जण त्याचं कौतुक करत असेल तर आनंदी होतो, 4 जण त्याच्याशी आपलेपणाने बोलले, सन्मान केला की तो आनंदी होतो, 4 त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या बद्दल सगळीकडे गवगाव करायला लागला तो आनंद होतो. तेच उलट्या बाजूने बघायला लागलं तर 4 जण त्याची निंदा करत असेल तर हा दुःखी होतो, 4 त्याच्याबद्दल इकडे तिकडे वेडवाकडे बोलतात म्हटलं तरी हा दुःखी का रागावतो. म्हणजे सगळं जे हे मन आहे सर्वसाधारण माणसाचं, तर परिस्थितीनुसार मोठमोठं वादळ आलं आणि वादळामुळे त्याच्यावर भीती निर्माण होते आणि दुःखी होतो, असे होतं. त्याचा उपाय शोधायचाही तर काही लोक गडबडीत होतं, उपायही शोधत नाहीत, असे होतं. म्हणजे परिस्थितीनुसार हे माणसाचं मन आनंद आणि दुःख या दोन्ही बाजूला हेलकावे खात असतं. आशा आणि निराशा हे सतत होत असतं. म्हणून परिस्थितीप्रमाणे मन बदलत राहणं हा सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे. म्हणजे सर्वसाधारण माणसं म्हणणार आहे परिस्थिती अशी आम्ही काय करणार असं बोल. आता परिस्थिती म्हणजे काय असतं, परिस्थिती म्हणजे आपलं प्रारब्ध असतं. लक्षात घ्या, आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती हे आपलं प्रारब्ध आहे. प्रारब्ध म्हणजे भाग्य, दुसऱ्या भाषेत मग ते दुर्भाग्य असेल किंवा सद्भाग्य असेल, कळलं ना. पण त्या परिस्थितीप्रमाणे आपलं मन वर खाली न करता मनाला स्थिर करून परिस्थिती बदलण्याचा एक नवीन उपाय आपण करू शकतो. म्हणून भाग्य श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ असा एक प्रश्न पडतो. म्हणजे का सुंदर गोष्ट आली होती की तिथे त्या ज्ञानी माणसाला एका माणसाने विचारलं की बाबा भाग्य श्रेष्ठ आहे की ज्ञान श्रेष्ठ, म्हणजे प्रारब्ध श्रेष्ठ आहे की कर्म श्रेष्ठ आहे. तर त्याने सुंदर उत्तर दिलं, हे प्रारब्ध हे येत असतं, हे तुझ्या हातात नसतं. कर्म तुला करायचं असतं, हे तुझ्या हातात असतं. बरोबर. जसं आपल्याकडे बँकेत लॉकर असतात ना, त्या लॉकरला 2 चाव्या असतात. एक चावी त्या बँकेच्या मॅनेजरकडे असते आणि दुसरी चावी तुमच्याकडे असते की जे तुमच्या हातात तुमचं लॉकर आहे म्हणून तुम्हाला देईल. मॅनेजरच्या नुसत्या चावीने बँकेचं लॉकर उघडत नाही, की तुम्ही नुसती तुमची चावी लावायला तरी बँकेचं लॉकर उघडत नाही. पण
तुम्ही ज्यावेळेला लॉकर वापरण्यासाठी जाता तर मॅनेजर त्याची चावी घेऊन उघडतो आणि मग तुम्ही तुमची चावी लावून उघडता तेव्हा ती लॉकर उघडता. तसं प्रारब्ध म्हणजे भाग्य म्हणजे ही बँकेचा मॅनेजर आहे. मॅनेजरकडे असलेली चावी, ती चावी आल्याशिवाय तुमचं लॉकर पुढचं उघडणार नाही, जीवनाचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. पण दुसरी चावी म्हणजे तुमचं कर्म आहे, ते जर तुम्ही कर्म केलं तरच ते लॉकर उघडणार आहे. म्हणून भाग्य येणार चांगलं असेल वाईट असेल, पण तुमच्या हातात जी चावी आहे ते लॉकर उघडायचं असेल तर तुमचं कर्म तुम्हाला सुधारलं पाहिजे, कर्माकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. हा महत्वाचा भाग लक्षात ठेवा. म्हणून वाईट परिस्थिती आली म्हणून माणसांचं मन दुखावतं, दुःखी होतात, निराश होतात. आणि निराश आणि दुःखी होतं त्याचं कारण का, तर त्या परिस्थितीचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. त्याच्यातून नैराश्य येतं म्हणा किंवा राग चीड सगळं काही येत असतं. पण खरा ज्ञान कुठे इथे आलं तर हे परिस्थिती ही नेहमी बदलणारी आहे हे आपण लक्षात घेत नाही. त्या क्षणी जी परिस्थिती आहे इतक्या आपण वाहून जातो की आपल्याला ते कळतच नाही की आपण आपलं जीवनाचं सगळं प्रगती जी साधायची असते, आपल्या मनाचा जो विकास साधायचा असतो ते तिथे विसरतात. मग रागावणं, चिडणं आणि सर्वसाधारण माणसाची ही नेहमीचीच सवय आहे, नवीन काहीच नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीतून माणसं रागावतात, चिडतात. आता साधी गोष्ट आपल्याला एक लक्षात येत नाही की आपण जेव्हा समोरच्या माणसाला आदर करतो तेव्हा समोरचा माणूस न कळत तुमचा आदर करतो. समोरच्या माणसाचा तुम्ही अनादर करता तर तो माणूस, समोरचा माणूस तुमचा अनादरच करणार, तो का तुमचा आदर नाही. तो एखादा ज्ञानी असेल तर तुमचा आदर करेल, कारण त्याचं ज्ञान वेगळं असतं. पण सर्वसाधारण माणसं, पती पत्नी म्हणा, भाऊ बहीण म्हणा, ही नाती आहेत. सगळी नाती म्हणजे एकमेकाचा विचारांचा प्रभाव एकमेकावर पडत असतो. जवळची माणसं जेव्हा असतात ते एकमेकावर. पण पती आणि पत्नी हा जो भाग येतो त्यावेळेला पतीच्या ठिकाणी पत्नीबद्दल जर सन्मान असेल तर पत्नी पतीचा सन्मान करेल. दोन्ही भाग तिकडे येतात, कारण हे ऍक्शन रिएक्शन चालूच असते. म्हणून परिस्थिती कशी असली तरी आपलं मन स्थिर राहणं, आपण सर्वांचा सन्मान करणं, आपण सर्वांना आदर देणं, की आपल्याकडनं सर्व सकारात्मक गोष्टी होणं हे आपल्या हातात आहे. परिस्थिती आपल्या हातात नाही, म्हणजे प्रारब्ध आपल्या हातात नाही. प्रारब्ध येतं, प्रारब्ध म्हणजे पूर्व कर्माचा परिणामच असतो, म्हणजे वेगळं काहीच नसतं. प्रारब्ध म्हणताना प्रारब्ध हा त्याने आपण पूर्वायुष्यात केलेल्या कर्माचा परिणाम आहे. ज्या वेळेला भीष्म शरशय्येवर पडले आणि त्यांनी कृष्णाला विचारलं की भीष्म म्हणजे पुण्यात्मा म्हटलं जातं. भीष्माने कधी कोणाचं वाईट केलं नाही त्यांच्या जीवनात, त्यांनी नेहमी चांगलं करण्याचाच प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीने. त्यामुळे मला हे माझं काय कर्म चुकलं की मला हे शरशय्येवर मृत्यू यावा. कष्ट होते ना, एवढे बाण अंगामध्ये घुसलेले होते आणि ते काही दिवस तसे ते राहणार होते उत्तरायण सुरू होईपर्यंत. त्या कृष्णा सांग तू मागच्या जन्मात बघायला जा काय काय. महाभारतातली गोष्ट मी सांगायचं काय प्रारब्ध कसं असतं ते मी सांगतो तुम्हाला. त्यांनी मागचे 52 जन्म मागे गेला, तेव्हा प्रत्येक जन्मामध्ये भीष्म हा राजकुमारच होता. पण 52व्या मागच्या जन्मात त्याला लक्षात आलं की तो घोड्यावरनं जात असताना एक सरडा त्यात एका झाडात येऊन त्याने बाणाने त्याला उडवलं आणि ते बाणाने उडवलेला सरडा एका निवडुंगाच्या झाडावर काट्यावर पडला. हे त्याचं कर्म 52 जन्मानंतर शरशय्येवर मृत्यू होण्यास कारणीभूत ठरतं, म्हणजे प्रारब्ध. लक्षात घ्या, प्रारब्ध म्हणजे काय. इथे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सतत लक्षात असल्या पाहिजेत. आपण फक्त मी प्रारब्ध कसं असतं ते सांगण्यासाठी ही महाभारतातली गोष्ट सांगितली. आपल्याशी कोणी चांगलं वागतं की वाईट वागतं हे आपलं प्रारब्ध आहे, लक्षात घ्या. हे आपण लक्षातच घेत नाही बऱ्याच वेळा. प्रत्येक माणसाकडे माणसं चांगली वागतायत, आपली चांगला वागतात, तो त्याचा कर्माचा म्हणजे प्रारब्ध म्हणजे पूर्वायुष्याचा एक भाग आहे, तो सहज येतं. आपलं कर्म काही चुकलं नसताना सुद्धा किंवा आपण चांगलं कर्म करीत असताना सुद्धा शुभ प्रारब्ध अशुभ प्रारब्ध दोन्ही आपल्या वाट्याला येत असतात. त्या पूर्वजन्माचा तो
भोग असतो तो आपल्या वाट्याला येत असतो. आता आता आपल्या म्हणजे हीच मॅनेजरने चावी लावलेली आहे प्रारब्धाला. तुम्हाला आता चावी लावता आली पाहिजे. तुम्हाला चावी योग्य काय लावले, तुम्हाला सत्कर्मच केलं पाहिजे, सकारात्मकतेनेच पाहता आलं पाहिजे. आणि जेव्हा सकारात्मकतेने जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिथे आपल्याला आनंद घेता येतो. लक्षात घ्या, आनंद घेण्यासाठी आपल्याकडे कर्म आणि त्यासाठी आपलं मन स्थिर राहणं फार महत्वाचं आहे. स्थिर मनाशिवाय तिथे ज्ञान प्रगट होत नाही आणि ज्ञानाशिवाय सत्कर्म होत नाही. लक्षात घ्या. म्हणून सर्वात सोपं सतत सर्वांबद्दल सद्भावना आपल्या मनात कशा राहतील हे लक्षात घ्या. मग अगदी कुटुंबातली माणसं असो की बाहेरची माणसं असो, आपले आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलं नातवंड काका मामा कोण कोण जेवढी नाती जेव्हा आपण पाहतो ना त्यावेळेला खरं म्हणजे सर्वांचं भलं व्हावं ह्या मनातून सतत एक जाणीवपूर्वक तो विचार आपल्याकडे करण्याचा एक अभ्यास केला पाहिजे. जाणीवपूर्वक आपण म्हणतो अरे आम्ही कोणाचं वाईट चिंतित नाही. यार तुम्ही वाईट चिंतित नाही पण त्याचं भलं पण चिंतित नाही हे कोण विचारतच नाही ना. माणूस 3 गोष्टी करतो, एक तर वाईट चिंतन करतो, एक चांगलं चिंतन करतो आणि एक तर काही चिंतन करत नाही. मग दोघांच्या मधला मग धड भलं पण नाही धड बुरं पण नाही. म्हणून तिन्ही गोष्टींचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. लक्षात घ्या. पण म्हणून जाणीवपूर्वक आपण सर्वांच्या भल्याचा विचार करणं ही सद्भावना आहे. जाणीवपूर्वक आपण आपल्या जवळच्या व्यक्तींचा मनातून सन्मान करणं, अगदी सन्मान करणं हे महत्वाचं आहे. आपण काय करतो, हा माणूस असा वागतो, हा माणूस असा वागत नाही. पती पत्नीमध्ये नेहमी तक्रार आपण पाहतो. जर 4 बायका एकत्र तर आपल्या नवऱ्याच्या सगळ्या तक्रारी करतात. मैत्रिणी असेल, माझा नवरा असाच आहे, माझा नवरा. मला आठवतं आम्ही ज्या वेळेला ग्रंथदिंडीला वगैरे जायचं होतं तर एक चांगला नामधारक काय म्हणाला की मी जाताना माझी बॅग माझी बायकोच हे करते, पॅक करते. काय माहितीये, कारण मी इकडे तिकडे मुद्दाम बावळटासारखा वागतो. त्या बायको म्हणते हा बावळट आहे म्हणून ती बिचारी तुझं एक, पण हा बावळट नसतो, हा मुद्दा म्हणून तिला काम करण्यासाठी हे डोकं लावतो आणि योग त्याचा कळलं ना. आता इथे स्वतःला बावळट म्हणून घेतलं हरकत नाही, पण बायकोचा सन्मान करणं हा तुझं काम आहे. आपण आईचा सन्मान करतो, भावाचा सन्मान करतो, बहिणीचा सन्मान करतो, वडिलांचा सन्मान करतो आणि अशी माणसं कधी कधी पत्नीचा सन्मान करत नाहीत. महत्वाचं लक्षात घ्या. बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये एखादी स्त्री दुःखी असते, त्यावेळेला दुःखाचं कारण काय तर तिचा पती तिचा सन्मान करत नसतो. तो सर्वांचा सन्मान करतो पण पत्नीला मात्र काहीतरी वेडावाकडं बोलत असतो. हे जेव्हा होतं त्याची रिॲक्शन त्याच्या जीवनात परत येते, हे त्याला तो विसरतो परत. की ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टीतून आपण सगळ्यांचा सन्मान करायला शिकलो तर आपल्याला बाहेरून पण तीच प्रतिक्रिया मिळते. आपण फक्त ज्यांचा सन्मान तेच आपला सन्मान करतात असं नव्हे. तुम्ही सर्वांचा सन्मान करायचा विचार करायला लागलात तर सर्व तुमचा सन्मान करतात. तुम्ही सर्वांबद्दल सगळ्यांचा भलेपणाचा विचार करायला लागलात तर सगळे तुमच्या भलेपणाचा विचार करतात. पण एखाद्या वेळेला आपल्याकडे आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती येते आणि आपल्याला वाईट वेडवाकडं वागवताय, वेडवाकडं हे करताय, ते आपलं आजच्या कृतीचा किंवा पूर्वीच्या कर्माचा, आजच्या कर्माचा किंवा पूर्वी कर्माचा दोन्ही म्हणजे पूर्वीच्या कर्माचं म्हटलं की प्रारब्ध, आज मी जे कर्म करेन त्याचं जर मला पुढे पुढे रिझल्ट काही मिळत आहेत, वाईट चांगली परिस्थिती, आताची नियती. प्रारब्ध आणि नियती दोन्ही खेळ आपल्याकडे जीवनात चाललेले असतात. पण आपल्याला ते कळत नाही का आपलं कर्म कुठे चुकतं हे बऱ्याच माणसांना कळत नाही. ते मी चांगलाच वागतो असं प्रत्येक जण सांगत असतो, पण तू चांगला वागतो हे तू इतरांशी कसा वागतो ह्यावर सगळं अवलंबून आहे. सगळ्यांचा तू किती सन्मान करतोस, किती आदर करतोस, किती प्रेमाने बोलतोस. पण तसं होत नाही. मला आठवतं आमचं वर्कशॉप होतं ते गोविंदराव म्हणून, आता ते बिचारे नाही आहेत, गोविंदराव म्हणून होते, साऊथ इंडियन होते. त्यांचं गराज होतं, तिथे आमचं वर्कशॉप होतं भाड्याने. इतका माणूस खडूस की पैशासाठी नुसता आरडा करायचा सगळीकडे. कार मोटर गॅरेज होता. आता मी त्यांचा भाडेकरू होतो, पण माझ्या अगदी पैसे जबरदस्ती छोटंसं काम केलं त्याचे पैसे जास्त असायचे, मागे लागून करणं. एकदा मी त्यांच्या घरी गेलो
तो घरी गेल्यावर हा माणूस इतका प्रेमळ, मनात म्हटलं हा माणूस खडूस आहे की प्रेमळ आहे. तो म्हणजे अगदी प्रेमाने आपल्या मुलांना ह्यांना अगदी प्रेमाने बोलणं बिलणं बघितलं, इतकं अरे म्हणलं इतकं परिवर्तन. म्हणजे घरी गेलं तो प्रेमळ असतो आणि बाहेर गेलं की खडूस होतो. ते त्याला कळत नाही. लक्षात घ्या, तो घरातल्या लोकांवर आपलं प्रेम करतोय, चांगलीच गोष्ट होती का, वाईट गोष्टीच नव्हती ना. पती पत्नी भाऊ मुलं बिलं सगळ्यांवर अगदी प्रेमाने, म्हणजे अगदी प्रेमळ माणूस त्यांच्या घरात. बाहेर आल्यानंतर इतका विचित्र वागायचा की पैशासाठी तो पाठी लागायचा सगळ्यांच्या. आता त्याच्याबद्दल प्रतिक्रिया ही इकडून वाईट येणार, जिथे चांगली आहे ती प्रतिक्रिया आहे, पण जिथे वाईट प्रतिक्रिया येतेच. म्हणून माणसाने सगळ्या बाजूने सर्वांगाने विचार करायला पाहिजे की आपलं कर्म कसं असलं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला जर आनंद हवा असेल तर आपल्या कर्मातून सर्वांना आनंद मिळेल, कमी कमी दुःख मिळणार नाही ह्याचा विचार करा. आपण शिस्तीच्या नावाखाली, हट्टाच्या नावाखाली, आग्रहाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी करत असतो आणि त्याच्यातून बऱ्याच लोकांना दुखावतो. हे आपल्या लक्षात येत नाही आणि हे चुकतंय. बऱ्याच लोकांच्या लक्षात पण येत नाही आपण चुकलो असं वाटत सुद्धा नाही. आणि तिथे सावध राहिलं म्हणजे कर्माकडे सावध राहा, कारण ही चावी तुम्हाला आनंद देण्याचा खजिना उघडून देणार आहे. जर ही चावी बरोबर लागली नाही तर तो खजिना उघडत नाही. लक्षात ठेवा. म्हणून सर्वांच्या अंगाने परिस्थितीनुसार निराश व्हायचं नाही, परिस्थितीनुसार रागवत बसायचं नाही, चिडत बसायचं नाही. तर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्यात पुरुषार्थ आहे. त्या परिस्थितीला कसं सुधारता येईल त्यासाठी आधी तुझी मनस्थिती सुधार. मनस्थिती स्थिर पाहिजे, शांत पाहिजे आणि शांतपणे जे आहे वाटायला आलं ते प्रारब्ध आहे समजून त्याचा उपभोग घे. चांगला वाईट काय असेल ते आपल्याला ते स्वीकारता आलं पाहिजे. पण त्याच्यातून चांगलंच होण्याचं कर्म म्हणजे आपल्याकडनं जे प्रेमाने जे कर्म करायचं ते चांगल्या भावनेतूनच कर्म करता आलं पाहिजे. तिथे कष्ट पडलं तर कष्ट कर, तिथे मनाला ताण द्यायचा तर मनाला ताण दे, अधिक वेळ द्यायचा वेळ दे, सगळं कर. कारण उद्याचा उष्यकाल तुझ्यासाठी आनंद घेऊन येणार आहे हे विसरू नकोस. तुझं आज सत्कर्म करशील, उद्याचा तुझा उष्यकाल तुझ्यासाठी असतो. पण आज जर तू निराश झालास, आज जर तू रागावला, चिडलास, तर उद्याचा दिवस हा तुझ्यासाठी उष्यकाल ठरत नाही. तिथे दुःखदायकच गोष्टी सरळ घडत असतात. म्हणून एखादा माणूस निराशा झाला की त्याच्या मागे अनेक कटकटी लागतात, कारण त्याचे विचारच तसे निराशात्मक होत असतात. आणि निराशात्मक जितके विचार होतात तितकं जीवनात आणखीन वाईट घटना घडतात. आणि मग लोक म्हणतात 7.5 आमच्या जीवनात. 7.5 विचारांची असते, निराश मनाची 7.5 असते. तिथे जर सकारात्मक दृष्टीतून, म्हणून इथे महत्वाचा बोध लक्षात ठेवायचा की आपली म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मन स्थिर करायचं, शांत करायचं झालं तिथे श्रद्धा फार महत्वाची आहे. एखाद्या ज्ञानावर श्रद्धा पाहिजे किंवा ज्ञानी पुरुषावर श्रद्धा पाहिजे की ज्याच्याकडनं आपण मार्गदर्शन करतो. त्या मार्गदर्शन आपल्याला जायलाच हवं की आपल्याला कळत नाही पण ह्यांनी सांगितलंय ना, मग मला ह्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलं पाहिजे. हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत त्याच्याकडे तो चुकतो कुठे आहे, बरोबर कुठे हे त्याला कळणार नाही. कारण हा ज्ञानी पुरुष त्याला सगळं स्पष्ट सांगत असतो, काय हे असं कर, तसं कर, असं वाग, तसं वाग. आणि त्याप्रमाणे त्याने वागला तर त्याचं सत्कर्म त्यांना आपोआप व्हायला लागतं आणि त्या सत्कर्मातून त्याला आनंद मिळवता येतो. हे महत्वाचं बोध लक्षात ठेवायचं. म्हणून परिस्थिती तशी मनस्थिती ही सर्वसाधारणच्या मनाची स्थिती आहे. पण मनस्थिती सुधारा, परिस्थिती सुधारेल हे जीवनविद्येचं सांगणं आहे. लक्षात घ्या, साधू संतांचं सांगणं आहे. ज्यांची मनस्थिती सुंदर असते, ज्यांची मनस्थिती खंबीर असते, ज्यांची मनस्थिती सर्वांचा आदर करणारी असते, सर्वांचा सन्मान करणारी असते, सर्व सुखी व्हावेत ह्या भावनेतून ती मनस्थिती स्थिर झालेली असते, त्या व्यक्तीच्या समोर कोणतीही परिस्थिती हो तो शांतपणे त्या परिस्थितीचा स्वीकार करतो आणि त्याच्यातून अधिक चांगली गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येक गोष्ट ही चांगलंच होणार ह्या भावनेतून करता आली पाहिजे. ह्या क्षणी काहीतरी अनिष्ट आहे, या क्षणी काहीतरी मनासारखं चांगलं घडत नाहीये, ठीक आहे. तिथे मनस्थितीला खंबीर करा, तिथे श्रद्धा आणि भक्ती
ह्याच्यातून मन स्थिर करता आलं पाहिजे. आणि भक्ती आणि श्रद्धेतून जेव्हा मन स्थिर होतं, शांत होतं, आणि मग परत परिस्थितीचा विचार करा की ह्या परिस्थितीतून आपल्याला पुढे कसं जाता येतं. नेहमी संत सांगतात की ज्या वेळेला सगळे मार्ग बंद आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं, त्यावेळेला नेटाने जेव्हा आपण परिस्थितीकडे पाहायला लागतो, सकारात्मक दृष्टीने जेव्हा पाहायला लागतो, तर एक छोटासा प्रकाश आपल्याला दिसायला लागतो आणि तो प्रकाश आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढत असतो. आपल्याला वाटतं आता काहीच नाही असंही वाटतं. बऱ्याच वेळेला माणसं निराश होऊन जातात. पण जो माणूस शोधत असतो मार्ग, त्याला मार्ग मिळतो. म्हणून शोधला तर तो मार्ग मिळतो, पण तेवढं धैर्य पाहिजे. आणि त्यासाठी आपलं मन स्थिर होण्याचा अभ्यास सुरुवातीपासून केला पाहिजे. त्या क्षणी नाही, तहान लागली म्हणजे विहीर खोदली तर होत नाही, लगेच आपण आता मन स्थिर करू, तसं नाही होणार. की माणसं मनाकडे हा स्थिरपणा निर्माण होण्यासाठी ती नेहमी त्याला एक विशिष्ट पद्धतीने अभ्यास केलाच पाहिजे, करावाच लागतो. तो केल्याशिवाय मन स्थिर होणार नाही. आज जेव्हा आपण म्हणतो आज आपण पाहतो लोक आनंद कसा मिळवतात, पार्ट्या करतायत, ड्रग्सच्या पार्ट्या करतायत, नाचगाणी करतायत, नशेमध्ये रात्र रात्र जागरण करून आनंद साजरा करतात. म्हणजे नाचतात, वेडेवाकड्या नाचतात, तर त्या शरीराला ताण देतात, म्हणून नंतर शरीर थकलं की बरं वाटतं. कळलं? नशेमुळे काय करतोय काय नाही कळत नाही, म्हणून तिथे जाणण्याचा काही चांगलं का वाईट हेच कळत नाही, तो करतोय. म्हणजे अगदी तेवढं सगळं करून करून ज्या वेळेला उजाडाच्या वेळेला तो थकतो, पडतो आणि गाढझोपी जातो, त्याला वाटतं बरं झालं. पण सगळे प्रॉब्लेम तसेच असतात. परत उठल्यानंतर परत त्याची चिंता सुरू होते, परत ते टेन्शन सुरू होतं, आणि त्याच्यातून त्याला खरा मुक्तीचा मार्ग मिळत नाही. पण बरेच लोक त्यासाठी शनिवारची रात्र, शनिवारची पार्ट्या याच्यासाठी धडपडत असताना आपण पाहतो. आज जगामध्ये हे चाललेलं आहे. आनंद असा ओरबडण्याचा प्रयत्न ते करतात, पण त्यामुळे तो आनंद त्यांना मिळवता येत नाही की जीवनातलं सतत समाधानाने जगायचंय हे त्यांना समजत नाही. लाखो रुपये कमावणारेही दुःखी आहेत, कारण त्यांना हे त्यांचं मन स्थिर नाही. ते आनंद दारू, पार्ट्या अशा पैसा वाटेल तसा ओढवून आपला आनंद विकत घेण्याचा प्रयत्न करत असतात, तो त्यांना मिळत नाही. कळत? म्हणून आज आपण म्हणतो हे मोठमोठे सुशिक्षित लोक झाली तरी सुशिक्षित असले तर ते सुसंस्कृत नाहीत, ह्या त्याचा अर्थ असतो. की ह्या नशेतून, पार्ट्यातून किंवा नको नको त्या काही गोष्टी करून आपण जो आनंद मिळवतो असं जर त्याला वाटत असेल, तर ते खरं त्याला उद्याचं दुःखच किंवा उद्याचा अशुभ प्रारब्धच तो आपल्याला आपल्या दिशेने ओढवत असतो. नशा करणाऱ्यांचं ज्या वेळेला आरोग्य बिघडतं, त्यावेळेला सर्व दुःख त्यांना भोगावं लागतं असतं. ते त्यांच्याच कर्माचं फळ असतं, लक्षात ठेवा. म्हणून आपलं कर्म हे सत्कर्मच झालं पाहिजे, इथे माणसाने सावध राहिलं पाहिजे. अगदी वरच्या म्हणजे कोणतीही गोष्ट करायला दुसऱ्यांना फसवणं, पैशासाठी आता बरेच लोक आपण सायबर चोऱ्या म्हणतो आहोत, आता हे गुन्हे होत आहेत, करोडो लोकांना फसवत आहेत. त्यांना खूप आनंद होत असेल पैसे एवढे करोडो मिळाले म्हणून, पण जो दुःखी झाला त्याचा शाप त्याला लागल्याशिवाय राहणार नाही. परत लक्षात ठेवा. आज तो आनंद त्याला वाटत असेल, हुशार आहे, म्हणजे हुशार माणसंच ते सायबरच्या गुन्हे करू शकतात, पण ते बुद्धिवान असला पाहिजे. तर बुद्धीचे दुर्बुद्धिवान आहे तो. आज तो करतोय, त्याचं कर्म उद्या त्याला वाईट फळ दिल्याशिवाय राहणार नाही, आणि ते वाईट फळ भोगावताना त्याला ह्या गोष्टी समजणार नाही, याच्यामुळे मिळतात म्हणून काय अज्ञान. लक्षात आलं ना? म्हणून माणसाने हे जीवनाचं ज्ञान व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. ज्ञानाच्याच अधिष्ठानावर सत्कर्म करता येतं, ज्ञानाच्या अधिष्ठानावर खरी भक्ती करता येते, आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर आपली आंतरिक ऊर्जा आपल्याला अधिक त्या ऊर्जेचं उन्नयन करता येतं. लक्षात ठेवा की अधिक आपण उत्साहाने, आनंदाने, प्रेमाने जीवन जगू शकतो. आणि म्हणून ही जगण्याची कला आपल्याला व्यवस्थित कळली तर आपण सारे आनंदाने जीवन जगूया, याचा अर्थ आपल्याला चांगला कळेल. आणि हे सगळ्यांना कळो अशीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना
चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.